Academy. Today we are going to learn verbs, part second, auxiliary verbs. In an earlier video we have studied to be, then have, then do, and its auxiliary verbs. These verbs we already studied. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण टू बी ची रूप, त्याच्यानंतर हॅवची, हॅव आणि हॅज, हॅड, डूच्या घरातील डू, डीड, डज याचा उपयोग बघितलेला आहे, ज्यांना आपण प्रायमरी वर्ब्स असं सुद्धा म्हणतो. या व्हिडिओमध्ये आपल्याला ऑक्झिलरी वर्ब कोणकोणते आहेत आणि या ऑक्झिलरी वर्बला मॉडेल वर्ब्स असं सुद्धा म्हणतात. हे जे वरचे हे आहेत याला MODDALS मॉडेल वर्ब्स, हे जे वरचे जे दिसत आहेत हे सगळे मॉडेल वर्ब्स सुद्धा, यांना मॉडेल वर्ब्स असं म्हणतात. आता इथे बघा, कॅन. कॅन म्हणजे करू शकणे, ॲबिलिटी दर्शवतो, कॅपॅसिटी दर्शवतो. कुड कॅनचं भूतकाळी रूप आहे आणि कॅपॅसिटी, ॲबिलिटी दर्शवतो. मे परवानगीसाठी, मे म्हणजे करू शकणे. माइट त्याचं भूतकाळी रूप आहे. तर विल फ्युचर टेन्स मधलं सहाय्यकारी क्रियापद, त्याचं फ्युचर मधलं भूतकाळ वुड, विलचं भूतकाळी रूप वुड. शाल, शुड त्याचं भूतकाळी रूप. मस्ट एखादी गोष्ट करण्याची ऑब्लिगेशन ज्याला म्हणतो आपण, त्या ठिकाणी मस्टचा उपयोग करत असतो नैतिकता पाळण्यासाठी. ऑट टू भाग पाळणे, एखादी गोष्ट करण्यासाठी नैतिकतेनं. नीड एखादी गोष्ट गरजेची वाटणं करणं, त्या ठिकाणी स्पेशल नीडचा उपयोग होतो. डेअर म्हणजे एखादी गोष्ट धैर्याने पार पाडणे. आणि यूज टू भूतकाळातील आपल्या ज्या सवयी आहेत ह्या सवयी दर्शवण्यासाठी यूज टूचा उपयोग करतात. या व्हिडिओमध्ये आपल्याला कॅन, कुड, मे आणि माइट हे चारच वर्ब जे आहेत, मॉडेल वर्ब जे आहेत, याचा अभ्यास करायचा आहे. आता याचा अभ्यास करत असताना आपण इथे कंपॅरेटिव्हली अभ्यास करूया. कॅन, कॅनचा उपयोग करताना पहिला उपयोग कोणत्या ठिकाणी कॅनचा केला जातो बघा. इथे कॅनचा उपयोग आपल्याला करायचा आहे. कॅन, कॅन हा शब्द ॲबिलिटी दर्शवतो. ॲबिलिटी म्हणजे समर्थता, सामर्थ्य. किंवा हा शब्द कॅपॅसिटी दर्शवतो. कॅपॅसिटी म्हणजे तुमच्यामध्ये जसं आय कॅन स्पीक इंग्लिश, मी इंग्लिश बोलू शकतो, म्हणजे कॅपॅसिटी आहे त्याच्यामध्ये, कॅपेबिलिटी आहे आणि त्याची ॲबिलिटी आहे त्याच्यामध्ये. म्हणून कॅनचा उपयोग हा वाक्यामध्ये कॅपॅसिटी दर्शवण्यासाठी, ॲबिलिटी दर्शवण्यासाठी केला जातो. न पहिला उपयोग आपल्याला असं म्हणता येईल. किंवा हेच वाक्य आपण असं लिहू शकतो बघा, कॅनचं, ही इज सो वीक that he cannot walk. नकार दर्शवण्यासाठी कॅनॉट वॉक, चालू शकत नाही. ही इज सो वीक दॅट ही कॅनॉट वॉक. कॅपॅसिटी जसं आपण म्हटलं, म्हणजे हा शब्द कॅपॅसिटी दर्शवतो. तो इतका वीक आहे की तो चालू शकत नाही. म्हणून पहिला नियम झाला इथे, कॅनचा उपयोग हा वाक्यातील कॅपॅसिटी दर्शवण्यासाठी केला जातो. आता दुसरा याचा उपयोग कोणता आहे कॅनचा उपयोग करत असताना? शक्यता दर्शवण्यासाठी. म्हणजे ही कॅन कम,
शक्यता दर्शवलेली आहे याच्यामध्ये, कॅन मध्ये शक्यता दर्शवलेली आहे. कॅन कम म्हणजे तो येऊ शकतो, किंवा इट कॅन रेन टुडे. म्हणजे कॅन रेन टुडे म्हणजे आज पाऊस येऊ शकतो, शक्यता आहे. म्हणजे शक्यता दर्शविण्यासाठी, पॉसिबिलिटी दर्शविण्यासाठी सुद्धा कॅनचा उपयोग केला जातो. आता आणखी तिसरा आहे, कॅनचा उपयोग परवानगीसाठी, विनंतीसाठी करता येतो. कॅन यू गिव्ह मी युअर पेन. तू मला तुझा पेन देऊ शकतो का? याच्यामधून कॅन हा शब्द विनंती दर्शक आहे, म्हणजे रिक्वेस्ट दर्शक, पोलाइट रिक्वेस्ट दर्शवण्यासाठी इथे केलेला आहे. म्हणजे रिक्वेस्ट साठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. इतकंच नाही तर याचा उपयोग दुसरी गोष्ट आणखी, याचा उपयोग कॅनचा उपयोग आणखी मनाई करण्यासाठी सुद्धा केला जातो, परवानगी देण्यासाठी सुद्धा केला जातो. म्हणजे यू कॅन गो नाव. म्हणजे एखादा ज्युनियर आपल्याला जर विचारत असेल तर तुम्ही त्याला यू कॅन गो नाव, तू जाऊ शकतोस, परवानगीसाठी सुद्धा. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे त्याचा ॲबिलिटी आणि कॅपॅसिटी दर्शवण्यासाठी याचा अशा प्रकारचा उपयोग केला जातो. आता कॅन मध्येच मी इथे म्हटलेलं आहे ॲबिलिटी दर्शवणारा हा शब्द आहे, ॲबिलिटी सुद्धा दर्शवतो. मग आता ॲबिलिटी जर तू दर्शवतो तर जसं आता या वाक्यामध्ये हे वाक्य जे आहे हे याच्यामध्ये कॅन हे ॲबिलिटी दर्शवतो. मग या ठिकाणी किंवा आय कॅन स्पीक इंग्लिश, आपण हे साधं वाक्य घेऊया. आता कॅन मध्ये ॲबिलिटी जर आहे तर हे या वाक्यामध्ये कॅनच्या ऐवजी आपण एबल टू चा सुद्धा उपयोग करू शकतो. जसं उदाहरणार्थ समजा एबल टू चा उपयोग करून आपण असं वाक्य लिहू शकतो की आय एम एबल टू स्पीक इंग्लिश. आय एम एबल टू स्पीक इंग्लिश. आता मी काय केलं आहे इथे एबल टू, ॲबिलिटी म्हटलं आहे म्हणून एबल टू. म्हणजेच काय झालं, आता कॅन बरोबर जर एखाद्या वाक्यामध्ये आपल्याला एबल टू जर करायचं असेल तर इथं टू डी चं रूप घ्यायचं आणि नंतर एबल आणि टू वापरायचं. बघा, म्हणजे मी इथे हा कॅन शब्द काढला आणि कॅन शब्द काढून हे कॅन हे वर्तमान काळातील ऑक्झिलरी व्हर्ब आहे किंवा मॉडेल व्हर्ब आहे, म्हणून इथे एम वापरलं, कारण करता आय आहे, फर्स्ट पर्सन आहे, म्हणून एम वापरलं आणि त्याच्यानंतर एबल टू लिहिलं. म्हणजे कॅन बरोबर टू बी चं रूप आणि एबल टू वापरता आपण वापरू शकतो. दुसरं वाक्य समजा, हेच वाक्य आता जर भूतकाळामध्ये जर असेल तर आपल्याला आता हे वाक्य बघा. समजा ही कुड स्पीक इंग्लिश. हे कुड स्पीक इंग्लिश. आता इथे कुड वापरलेला आहे म्हणजे या कॅनचं हे भूतकाळी रूप आहे, या कॅनचं भूतकाळी रूप आहे. मग जर समजा आपल्याला परत जर एबल टू चा उपयोग करायचा असेल तर आपल्याला कसं वाक्य करता येईल, हे असं वाक्य करता येईल. ही, आता हे कुड भूतकाळी असल्यामुळे वाज. आता वाजच का घेतलं तर ह्या थर्ड पर्सन आहे. म्हणजे थर्ड पर्सन असल्यामुळे इथे आणि कुड असल्यामुळे भूतकाळी रूप असल्यामुळे वाज घेतलं आणि नंतर परत मी म्हटलं वाज एबल टू स्पीक इंग्लिश. अशा प्रकारे सुद्धा याचा उपयोग होतो. म्हणजे ही वॉज एबल टू स्पीक इंग्लिश. आता बघा इथे कॅनचा उपयोग झाला. आता कुडचा पण उपयोग बघितला. जसं कॅनचा उपयोग आपण ते ज्या नियमांप्रमाणे केला जातो त्याप्रमाणे कुडचा सुद्धा उपयोग केला जातो. आता कम्पॅरेटिव्हली आपण परत इथे दुसरा एक अभ्यास करूया. म्हणजे आपण आता एबल टू चा अभ्यास केला, एबल टू चा आपण ते सूत्र बघितलं आणि कुडचं सुद्धा आपण बघितलं. पण एक गोष्ट लक्षात घ्या,
कुडचा उपयोग करताना सुद्धा कुड जर असेल त्या वाक्यामध्ये, तर त्या वाक्यामध्ये भूतकाळी क्रियापद टाका, म्हणजे टू बीचं रूप घ्या, टू बी, आणि म्हणजेच आपण असं म्हणू शकतो वाज किंवा वेअर याच्यापैकी एक टू बीचं रूप घ्यायचं आणि एबल टू घ्यायचं. म्हणजे या ठिकाणी आपण दोन गोष्टी शिकलो. कुडचे उपयोग सुद्धा शिकलो. कोणत्या ठिकाणी कुडचा उपयोग शक्यता दर्शवण्यासाठी भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापद म्हणून केला जातो, विनंती करण्यासाठी, समजा कुड यू गिव्ह मी युअर पेन असं सुद्धा आपण त्याचा उपयोग करू शकतो. कुड यू गिव्ह मी युअर पेन, रिक्वेस्ट करण्यासाठी याचा आज्ञार्थी प्रश्नार्थक वाक्यामध्ये याचा उपयोग केला इथे. आता हा उपयोग आपण मागच्या याच्यामध्ये बघितला कुडचा उपयोग. तर अशा प्रकारे या कुडचा उपयोग होतो. आता आपण इथे मी ऑक्झिलरी वर्ब मुद्दा म्हणून घेतलं मी. जसं आय ही मे कम, पॉसिबिलिटी दर्शवली आहे, येऊ शकतो. ही मे कम, इथे पॉसिबिलिटी आहे. मे मधून पॉसिबिलिटी दर्शवण्यासाठी, शक्यता दर्शवण्यासाठी मेचा उपयोग होतो. मे म्हणजे सुद्धा मे कम म्हणजे येऊ शकतो. आणि या ठिकाणी कॅन स्पीक म्हणजे बोलू शकतो. आता कॅन मध्ये आणि मे मध्ये काय फरक आहे? कॅन मध्ये करू शकणे, मे मध्येही करू शकणे, पण कॅन मध्ये कॅपॅसिटी आहे आणि अबिलिटी आहे. मे मध्ये मात्र तिथे परवानगीसाठी म्हणजे करू शकतो तो, येऊ शकतो तो, पण इथे पॉसिबिलिटी व्यक्त केलेली आहे. कॅन मध्ये अबिलिटी असते, मे मध्ये अबिलिटी असूनही त्याच्यामध्ये शक्यता असते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्यायची की मेचा जेव्हा आपण उपयोग करतो तेव्हा शक्यतोवर मेचा आता बघा, मेचा उपयोग इथे शक्यता व्यक्त करण्यासाठी केला. दुसरं हे वाक्य आपण असं लिहू शकतो, मे आय कम इन सर. आता इथे मेचा मी आतमध्ये येऊ शकतो का, सिनियर माणसाची परवानगी घेण्यासाठी मेचा उपयोग केलेला आहे. जर त्याची इच्छा असेल तर त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे. बघा इथे कॅनमध्ये याच्यामध्ये आतमध्ये येण्याची कॅपॅसिटी आहे, पण विदाउट परमिशन ही कांट एंटर इनटू द क्लास और ही कांट एंटर इनटू द ऑफिस विदाउट परमिशन. सो हियर इज परमिशन इज नीडेड बाय द सिनियर और द ऑफिसर. म्हणून मे आय कम इन सर, म्हणून परवानगी देण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. मे गॉड ब्लेस यू. या ठिकाणी सदिच्छा व्यक्त केलेल्या आहेत, शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत की देवाची तुझ्यावरती वरद असतो, देवाची तुला कृपा तुझ्यावरती हो. अशा प्रकारे मेचा उपयोग सुद्धा इथे आपल्याला करता येतो. या व्हिडिओमध्ये आपण आणि माईट, आता हे माईटचं भूतकाळी रूप आहे, मेचं भूतकाळी रूप माईट आहे. माईटचा उपयोग सुद्धा अशाच प्रकारे केला जातो. आता इथे एक माईटचा उपयोग आपण ऑटोदर्शक वाक्य असेल की इफ यू वर्क हार्ड, याच्यात कंडिशनल सेंटेन्स आहे. इफ यू वर्क हार्ड यू माइट MIGST get, you might get good marks. जर तू चांगला वर्क केलंस, मेहनत घेतली, हार्ड वर्क म्हणजे मेहनत घेतली तर तुला चांगले मार्क मिळतील, भूतकाळामध्ये सांगितलेलं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण कॅनचा आणि मेचा उपयोग शिकलो आहोत. धन्यवाद. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.